हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. तर खिचडी भातासाठी मी आधी तेल घेतलं आहे, त्याच्यात मोहरी टाकली आणि मग मी कढीपत्ता टाकला, त्याच्यात थोडे जिरे टाकले, त्यांना चांगलं तडतडू दिलं. त्याच्यानंतर मी मिरची टाकली, मिरचीला सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग मी त्याच्यात कांदा टाकला, त्याला सुद्धा फ्राय करून घेतलं. नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर पण ॲड केली होती त्याच्यात आणि तिला सुद्धा चांगलं फ्राय करून घेतलं. नंतर मी टोमॅटो टाकले, टोमॅटोंना सुद्धा चांगलं फ्राय करून घेतलं. त्याच्यात मी हळद टाकली, हळदीला सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि शेंगदाणे टाकून त्यांना सुद्धा चांगलं शिजेपर्यंत मिक्स करून घेतलं आहे आणि त्यांना सारखं मिक्स केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी कोलम तांदूळ यूज केला आहे ते भातासाठी आणि त्याच्यात 1 ग्लास मी भातासाठी तांदूळ घेतला आहे आणि त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकले, त्याच्यामुळे भात आपले प्रॉपर शिजतो. आणि वरतून मीठ टाकून त्याच्या 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्यामुळे तो खूप छान शिजतो. आणि मग गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून भाताला शिट्ट्या होईपर्यंत ठेवला आणि आपला भात तयार